असा हा आमचा संभाजी राजा छत्रपतींच्या गादीवरती बसला फक्त 9 वर्ष. पण 9 वर्षामध्ये संभाजी महाराजांनी 2500 लढाया केल्या. रणांगणात जाऊन शत्रूला जाऊन भिडला. रणांगणात जाऊन शत्रूला जाऊन भिडला. 9 वर्षात संभाजी 2500 वेळा लढला. रणांगणात जाऊन शत्रूला जाऊन भिडला. 9 वर्षात संभाजी 2500 वेळा लढला. गनिमाला शह दिला पण तह नाही केला मग परत फिरूनी. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. छत्रपती संभाजी महाराजांनी एवढा पराक्रम केला. संभाजी महाराजांनी एवढा पराक्रम गाजवला. पण हा पराक्रम सांगणार कोणाला? कारण संभाजी महाराज ज्यावेळेस 2 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांची आई हे जग सोडून गेली. संभाजी महाराज 7 वर्षाचे होते त्यावेळेस शहाजी राजे हे जग सोडून गेले. संभाजी राजे 18 वर्षाचे होते त्यावेळेस जिजाऊ हे जग सोडून गेल्या. संभाजी महाराज 23 वर्षाचे होते त्यावेळेस शिवाजी महाराज हे जग सोडून गेले. ज्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून काळजातल्या गोष्टी सांगाव्यात असं कोणीही त्या काळात जिवंत नव्हतं. आणि जे कोणी जिवंत होते ते संभाजीलाच मारण्याचा प्रयत्न करत होते. संभाजीला ठार मारण्याचे कट रचत होते. म्हणजे एका बाजूला घरातलीच माणसं संभाजीला ठार मारण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला संभाजीला मारण्यासाठी 6 लाखाची फौज घेऊन औरंगजेब बादशाह येतोय. कसा लढला असेल संभाजी? स्वकीयांच्या कटाची परक्यांच्या संकटाशी, स्वकीयांच्या कटाशी परक्यांच्या संकटाशी एकटाच लढला संभाजी औरंग्याच्या कटाशी. स्वकीयांच्या कटाची परक्यांच्या संकटाची एकटाच लढला संभाजी औरंग्याच्या तटाची. पण माघारी नाही फिरला कधी पराभूत होऊनी. अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. औरंगजेबाने पाहिला. औरंगजेबाला 4 मुलं होती पण 4ही नालायक. ज्यावेळेस औरंगजेब संभाजीचा पराक्रम पाहतो, हाच औरंगजेब जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, हाच औरंगजेब जो मराठ्यांचा शत्रू आहे, हाच औरंगजेब जो शिवरायांचा शत्रू आहे, संभाजीचा शत्रू आहे. संभाजीला ठार करण्यासाठी येतोय, संभाजीला मारण्यासाठी येतोय, संभाजीला नेस्तनाबूत करण्यासाठी येतोय. हाच औरंगजेब संभाजीचा पराक्रम पाहतो आणि संभाजी राजांबद्दल म्हणतो, 4 नाठाळ कारत्यांपेक्षा एकच माझा पुत्र संभाजी असता. 4 नाठाळ कारत्यांपेक्षा एकच माझा पुत्र संभाजी असता तर हा आलमगीर आलम दुनियेचा बादशाह झाला असता. काय पण मोगलाई सुद्धा ज्याची होती दिवाणी. विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. असा हा आमचा संभाजी राजा जगला फक्त 32 वर्ष. 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. अरे जग हे सोडून गेला पण इतिहास घडवून गेला. 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. जग हे सोडून गेला पण इतिहास घडवून गेला. इतिहास घडवून गेला औरंग्याला रडवून गेला. 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. जग हे सोडून गेला पण इतिहास घडवून